नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण घरबसल्या आपल्या बँकेला आधार लिंक कसे करायचे आहे। अगदी 2 मिनिटात आणि सहजपणे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या बँकेला आधार लिंक करू शकता। यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही। आधार लिंक असणे का आवश्यक आहे, कारण आता तुम्ही पाहत आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि त्या योजनेचे 27 लाख महिलांना पैसे पडले नाहीत, आधार फॉर्म अप्रूव्हल होऊन देखील। याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या बँकेला आधार लिंक नाही आहे। आधार लिंक जर असेल आपल्या बँकेला तरच आपल्याला इथून पुढे कोणत्याही योजनेचे पैसे पडणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवीन योजनेचे अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील। यासाठी आपल्याला गुगलला यायचे आहे आणि सर्च करायचे आहे npci.org.in आणि सर्च केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे। इथे आपला ऑप्शन दिसत आहे कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे खाली ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग इथे दिसत आहे आपल्याला। यामध्ये आणखी ऑप्शन आहेत चेक युअर सर्व्हिस, गेट आधार मॅप स्टेटस, गेट आधार मॅपिंग हिस्ट्री। तर आपल्याला काय करायचं आहे, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, बँकेला आधार लिंक करायचं आहे। त्यासाठी आपल्या इथे आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार आपल्याला सीडिंग करायचं आहे का डिसीडिंग, म्हणजे लिंक करायचे आहे का किंवा अनलिंक करायचे आहे। सिलेक्ट युअर बँक, आपली जी कोणती बँक असेल ती आपल्या इथे बँक सिलेक्ट करायची आहे। इथे बँक सर्च केल्यानंतर ते आपल्याला बँक येतील। आता सध्या एवढ्याच बँक इथे आहेत, काही दिवसानंतर इथे सर्व बँका येतील। आता हे जे पोर्टल आहे ते नवीन सुरू करण्यात आल्यामुळे इथे थोड्याच बँका आहेत, काही दिवसात सर्व बँका इथे आपल्याला पाहायला मिळतील। इथे बँक सिलेक्ट केल्यानंतर त्या बँकेचा आपल्या इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा खाली अकाउंट नंबर टाकून आपल्याला इथे कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर बाय सबमिटिंग माय आधार नंबर या चौकोनी बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे आणि हे जो इथे कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन परत एकदा ॲक्सेप्ट करायचे आहे। मला ज्या बँकेला आधार सीडिंग करायचं आहे ती बँक इथे आलेली नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला तोंडी अशी पुढची प्रोसेस काय आहे ती सांगतो। त्यानंतर आपल्याला प्रोसीड केल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत। टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला आपला जो आधार कार्डला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP जाईल, तो OTP टाकायचा आहे। OTP टाकून सबमिट केल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स कोड येईल, तो रेफरन्स कोडची आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे। स्क्रीनशॉट काढल्यानंतर इथे गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करून आधी आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर चेक स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार बँकेला लिंक झाला आहे का नाही हे आपल्या इथे दाखवेल।